हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग. तर आपला आजचा ब्लॉग आहे ट्रिपचा, कारण आपण चाललोय आता केदारनाथ आणि बद्रीनाथ उत्तराखंडला चाललेलो आहे. तर आज आपण पॅकिंग आणि ट्रॅव्हलिंग मध्ये काय काय होते ते तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. आणि आमच्यासोबत काय काय होते ट्रेनमध्ये ते बघत राहा, मजा तुम्ही एंडपर्यंत. आता मी पॅकिंग करतोय, ते बघा सामान काढलेलं आहे. अजून थोडंसंच काढलं आहे, अजून काढायचं आहे. बॅग तयार आहे, जीन्स वगैरे, ट्रॅक बॅग, शर्ट अजून काढायचे आहेत थोडे. बॅग ही दुसरी खांद्याची नाही, ट्रॅकिंग शूज, आणि तिथे एक शूज घालायला रेनकोट पण घेतला आहे. आता आपण काढूया थोडे सामान अजून. कोणते कोणते घ्यायचे शर्ट समजत नाही, अजून काय काय घेऊ. ट्रॅक तर घेतलेले आहेत, 5 ट्रॅक घेतलेत. ही बॅग घेतली, चार्जर, बाकी सर्व घेतलेलं आहे. फक्त थोडेसे मेडिकलचे वस्तू राहिलेले आहेत आणि ट्रेनमध्ये नाश्ता विष्टा करायला थोडेसे वस्तू राहिलेले आहेत, ते फक्त घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर लगेच बॅग पॅक करूया आपण आणि मग लगेच जाऊया ट्रेनमध्ये. आज आपली 1 वाजता ट्रेन आहे, तर 11 वाजता आपल्याला काकांनी बोलवलं आहे रेल्वे स्टँडवर. तर 11 वाजता तिथं जाऊया. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघत राहा काय काय होते आमच्यासोबत. काही चला बॅग पॅक करू. आता आपण बॅग भरूया पहिली, नंतर बॅग भरूया. बॅग मध्ये काय काय घेऊ आता. 2 जॅकेट घेतल्यात, 6 पॅन्ट घेतल्यात, 8 शर्ट घेतल्यात आणि 6 टी शर्ट घेतलेले आहेत आणि 5 ट्रॅक आणि एक ट्रॅकिंग शूज, एक फिराय बुटा घेतलेले आहेत, एअरबड्स, बॅग घेतलेले आहे. आता कशात काय काय भरू, चला बॅग भरूया, ट्राय करूया आपण. पहिली जीन्स ठेवूया आतमध्ये. ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे पूर्ण आपली. तर आता थोडेफार वस्तू राहिलेले आहेत, ते फक्त खांद्यावरच्या बॅगवर घेतो आणि मग लगेच चालायला सुरुवात करतो आणि जातो स्टेशनला. वसईवरून ट्रेन आहे आमची आज. तर ही बॅगमध्ये भरतो सामान. तर 2 तास लागले आता बॅग पॅक करता करता. 2 तासानंतर एवढे जाऊन कपडे भरल्यात, ते पण डायरेक्ट भरलेले आहेत. मम्मी नाही तर डायरेक्ट मीनी भरून टाकल्यात फटाफट. मम्मी असते तर कशी चांगल्याशी लावून देते कपडे, पण मीनी डायरेक्ट भरलेले आहेत कपडे. आता चार्जरची बॅग आहे, सगळे घेतलेले आहेत आता. आणि मग फक्त आता पॅकिंग झालेली आहे आणि आता भेटूया आपण थोड्या टायमात जाताना. तर तयारी बियारी मी करतो, आंघोळ करतो, फ्रेश होतो, थोडं जेवतो आणि मग लगेच तयारी करून आपण लगेच जाऊया स्टेशनला. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघत राहा. आणि पॅकिंग इथं झालेली आहे आपली. तर गाईज आता आपण निघालो. पहिला आपण मित्रांना उचलतो, त्यानंतर मग रेल्वे स्टेशनला जातो. पूर्ण बघत राहा ब्लॉग. गाडी कशी मम्मीच्या समोर चालवायला येत नाही मला, कारण त्यांना वाटते अजून गाडी येत नाही मला, म्हणून थोडा एकट्यामध्ये चालवायला लपून चालवायला लागते. याला घेतला नाही तर रडायला लागलाय. रडलो नाही बघ, रडलो नाही. पप्पांनी घेतले नाही तर रडायला. नेक्स्ट टाइम रडायला लागला. 10वीच्या नंतर, 10वी झाली मग 12वीच्या नंतर. आता कॅन्सल, कट. आता आम्ही निघालो बघ. इको मध्ये सामान टाकलाय आता सगळ्यांचं. अशोक, ही तुझी पण असा ठेव. हा अशा ठेव बघ, बड्डे ठेवले. तुम्ही बघू शकता जागा पण नाही. बंटी आपला ड्रायव्हर, बंटी चालवायला लागलाय आणि मागे एक बॅगी टाकून घेऊ बसलाय आणि आम्ही दोघांना जागा पण नाही होत आहे. शिवराज आणि मी बसलोय एका सीटवर आम्ही दोघं आणि बंटी आमचा ड्रायव्हर. बंटी आरामात चालवा. अरे तुम्ही मस्ती करू नका रे, मला कॉन्सन्ट्रेट करू द्या थोडा. बघू शकता पाऊस पण जाम पाऊस पडतोय, पण आम्ही ऐकत नाही भाई. आम्हाला जायचं म्हणजे जायचं आहे. बाबा का बुलावा, बाबांनी आम्हाला बोलवलाय. बाबांनी बोलवलाय तर आम्ही थांबणार नाही, आम्ही जाणार. शिवराजची गाण चमकली असेल बसून बसून माग. माझी हाईट पण नाही पोचत आहे, अका वरती टेकतोय.
आम्हाला बंटीची ड्रायव्हिंग बघा तुम्ही फक्त. अरे मला आरसा तर दाखव ते साईडचा. आरसा बघायचा आहे तुला? बघ बघ. नवीन ड्रायव्हर आहे ना आपला. भाईने माहित आहे तिथं गेटची तू टाकताच डस्टबिन मध्ये डायरेक्ट घुसवलेली. डस्टबिन मध्ये याने बंटीने डस्टबिन मध्ये गाडी घुसवलेली डायरेक्ट. काय बोलती त्याला आता. आता झालं रे, शिकलोय मी आता. काय नाही शिकलाय अजून टाइम आहे. प्रॉपर येते गाडी मला आता. काय आता दुसरी गाडी अरे चालवायची. ती कसा माहितीये का, खुल्या जागा चालवली की त्याला वाटते गाडी चालवली मी. हा, यायला चालवली. यायला. इंच चुतिया समजलाय का मला. मला काही येत नाही गाडी हा हा, तू आरामात चालव, फास्ट नको चालू. आरामात चालव बंटी आरामात. 60च्या स्पीडला तर काय चालू. आरामात चल, पुढे बघून चालव, तू इकडे नको या कर. हे बघा इथं जागा पण नाही. आम्ही बसलोय बघ कसा. तंगडे आमच्या बघा. एक पण चालेल मला भाई. आमची 1ची स्पीड असली तरी आम्हाला चालेल. आता आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्म वर आलेलो आहे. नाही बघा मित्र, एक पाठीमागं आहे ना, बाकीची पुढे गेले आहेत बघा. 2 बॅग घेऊन आलाय ना. बाकीचे पुढे गेलेत प्लॅटफॉर्मवर ना. आम्ही आता उतरायला लागलो. ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघत राहा. हे इथूनच उतरायचं आहे ना. हा चुकला एक जण. आता आम्ही रील बनवलेलं आहे. रील बनवून चुकलं तर आता ट्रेनची आम्ही वाट बघतोय. तर ट्रेन अजून 1 तास लेट आहे कारण आम्ही लवकर आलेलो. टायमाला ट्रेन आहे. पुढं कसं ट्रेन 1 तास अजून टाईम आहे आम्हाला. तर सध्या आम्ही थांबलो इथं. पुढं ट्रेन आल्या ट्रेनमध्ये आम्ही चढवून मला दाखवतो पुढं काय काय होते. तर काही आता आम्ही आलेलो आहे ट्रेनमध्ये. मागचा विषय नाही, उद्या सकाळी बघू त्याला. आता आम्ही ट्रेनमध्ये मस्तपैकी वरची मी अप्परला आलो आणि सगळी खाली आहेत. खालची शीट वगैरे पाहिजे ना, खालची शीट ना. मी आता वरती झोपतो. आता झोपतो आज रात्री ना. उद्या परत आपण भेटूया कारण आता झोपल्यानंतर उद्या अजून एक रात्र काढायची आहे आपल्याला. त्यानंतर आपण 10 वाजता पोचणार आहे हरिद्वारला. तो ब्लॉग पूर्ण बघत राहा. कालच्या होते आमच्यासोबत ट्रेनमध्ये. झोपायला लागलाय तर काही समजत नाही आता. झोप लागेल का नाही आम्हाला. कल्पेश लागल्या जुनाबाच्या लिपबाम माझा घ्यायचे चोरलाच ना. त्याला पण घेतलं कपडे भरायला. अजून काय घेतलं रे? कापूस आणलाय का? कापूर कापूर ते 2 लावून दे नाकात. मम्मी सांगितलं पूजा करायची आहे मला. एक टम करायचं पाहिजे मला. माझा मित्र तसा झाला इथे दाखवायला आलाय. काय दाखवायला आलाय बाई? नाही मी भाऊची मजा बघायची. भाऊची मजा बघायची. सरकारने गेलं का मुद्दा चपलीचा. या बघ झोपला का चाचा? झोपला का या बघ शांत झोपलाय. चच्चा सोने दो दो. लगेच उठतोय ना, brush 2 करू. मिनिटं थांब ना जरा. अरे लगेच येते ना ते अरे brush बस करून. ना. याची चप्पल कुठं आहे रे याची? ती बघ पाय घालून काय ठेवला माझी चपली वाय काय माहिती. दाखवली ना कोणी काय खाल्लं. बघायला नाही मुद्दा आहे. मला मी 2 आणल्यात. 2 आणल्यात तुझ्या. भाषे पण सगळे ब्रश करायला लागले ते बघा. ब्रश 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 काय झाला काय
ब्रश करतो त्यानंतर आलं की आम्ही नाश्ता करतो. नाश्ता करायला लागलो आम्ही जेवणाच्या टायमाला. शेजवान चटणी, अजून एक ते चॅप्टर तुम्हाला याद नाही चकल्या फाडल्यात. शेजवा मागायला आला लगेच. आयुषने कोक आणलाय. आयुषने कोक आणलाय. आयुषने डायरेक्ट कोक घेतलाय. प्लेट घे ना, प्लेट मध्ये घे ना भाई. घे प्लेट. असं आहे आमचं जेवण आलंय. बर्गर मागवलाय. भाऊ झोपला इथं. उठवा लागलाय. त्याला ये रे स्वप्नील लवकर. हो ये ना स्वप्नील लवकर. घ्यायला लागले भूक. तर गाईस आता रात्रीचे ऑलमोस्ट 1 वाजलेले आहेत आणि आता ट्रेनमध्ये आहे आम्ही. अजून पोचलो नाही. उद्या सकाळी आम्ही 8 वाजता पोचणार आहे. ते 2 दिवस झाले ट्रेनमध्ये. खूप कंटाळा आलेला आणि मजा पण आलेली. सकाळी मजा आली ना. आता खूप झोप जशी आली पण झोप पण लागत नाही. तर ब्लॉग पूर्ण एंडपर्यंत बघत राहा. उद्या खूप मजा येणार. आम्ही 7-8 वाजता पोहोचू सकाळी. इथून तुम्हाला दाखवतो काय काय होते पुढे. हे बघा मित्र कसे झोपलेत सगळे. मी पण झोपतो आता आणि उद्या सकाळी 8 वाजता भेटूया आपण. तर काय आता आम्ही हरिद्वारला पोचलेलो आहे. हरिद्वारला पोचलो पण आमचा 1-2 स्टेशन पहिला आमचे फोन चोरी केले ट्रेनमधून. म्हणजे 2 आयफोन घेतले. एक आयफोन प्रो मॅक्स होता नवीन 17 आणि एक 15 प्रो मॅक्स होता आणि एक अँड्रॉइड होता. तर असे 3 फोन चोरी केले आमचे. जे म्हणजे एक काकाचा चोरी केला आयफोन, सुनील दादाचे 2 केले. आता केस केलेली आहे आम्ही, FIR केली. तर आता तिथेच चाललं. तिथून मग पुढे आम्ही जाऊ. बघूया आता ते फोन भेटतात का नाही आम्हाला. हरिद्वारला तर पोचलो आम्ही. सगळे उदास झालेत आता. हे बघा काका पोलीस तिकडे चाललाय पुढे. आता बघू काय काय होते पुढे. आम्हाला आमचे मोबाईल भेटतात का नाही भेटत. मला बघत राहा ब्लॉग एंडपर्यंत. असं मी घाबरलो बेचत होतो रे लाला. असं रे लाला कुछ मत कर, कुछ मत कर. तुला काय बोलतो सोडो सोडो चालली ना. इतर बरोबर तुला माहिती गवळा विसरून मी दिला भेटत नाही बोलतो. आशीर्वाद द्यायला ती बोलते सो मिला गो सोडो सोडो. त्याने खेळ टाकला खिचार आणि त्याला काढलं 20 रुपये. काढलं 20 रुपये काढलं. हो 200 दिले. किसने दिया? इसने दिया. इसने दिया, इसने दिया, इसने. ये घाबरला. हम लोग का मोबाईल चोरी हुआ इधर 3 लाख. आम्ही आलो रेल्वे स्टेशनला. बघा भारत एक्सप्रेस देहरादून से चलकर रुड़की, मुजफ्फरनगर, मेरठ. तर काय जाता आम्ही बस शोधलेली आहे. आमची बस भेटलेली आहे. त्या बसवर बॅगा चढवायला लागल्या. त्या बॅग चढवायला लगेच आम्ही हॉटेलवर जाऊ. काहीच 1 वर्षानंतर परत हरिद्वारला. आता बसमध्ये बसलोय आम्ही. चाललोय चला. आर्मीच्या गाड्या आहेत त्या. गाईस बघा ओडिशावरून आला केदारनाथला. काय दादा तो संगम होतो. तुम्हाला दाखवतो भागीरथी आणि अलकनंदा. बघा इथे सगळं 2 नद्या आहेत.
संगम बघा आणि पाठचा व्ह्यू पण बघा इकडे. भारी आहे इथे. ह्या दोन नदीचा मेल होतो अलकनंदा आणि भागीरथी. तर मित्रांनो आम्ही आता दुपारचा जेवायला आलेलो आहे. बघा जेवाय थांबलाय तिथे. आता फटाफट ठेवतो आणि मग त्यानंतर आता बघू. आंघोळ तर केली नाही आम्ही. येते रे साऊंड कमी होते साऊंड. आंघोळ करतो फटाफट आणि मग त्यानंतर बघू हरिदेवीचं दर्शन घ्यायचं आहे का नाही, एका डायरेक्ट गुप्त काशीला जाऊन तुला पूर्ण एंड पर्यंत बघत राहा. थंडा पाणी मागू ना इंग्लिशमध्ये. थँक्स बोलते. काठमांडू बोलायची ना. तुला दाखवायला लागला आता. नाही आता तो बोलला तर बरोबर माझ्यावर लगेच चिडशीलच ना. हा ओके होय याला आवडते बाकी आता मीठ घेच. काहीच आता जेवण आलेलं आहे आमचं. बघा जेवण वाटेची भाजी आहे. काय आहे काय माहीत नाही. डाळ, राजमा चावल, पापड, रोटी, कांदा. वहिनीशी बोलतोय. वहिनीशी कुठं यार कुठं बोलतो. आणि आता आम्ही जेवतो आणि त्यानंतर मग लगेच पुढे झालं. नाही झालेलं तरी वहिनी खोट्या बोलतो जाम. वहिनी ब्लॉग बघेल तेव्हा समजेल. हॉटेलच्या पाठचा व्ह्यू आहे. नाही इथे थोडा पण पाऊस नाही. थोडा पण वसईला खूप पाऊस आहे. तर गाईज आता आम्ही पोचलेलो आहे गुप्त काशीला. आता आमचं हॉटेल आहे बघा. यू हॉटेल आहे इथं. आता वरती गेलेत काका आणि अरमित पाटील. तर आम्ही इथे थांबलोय. हे बघा पुरा फोटो काढायला लागल्यात ना. भाऊ पण इथं आहे. 17 Pro Max आला. नजारा दाखवतो आणि नजारा बघा इकडे. इथे बघा हिमालय पण आहे तिथे. पण आता दिसणार नाही. ना आता बॅगा उतरवतो आणि हॉटेलमध्ये जातो. तर हॉटेल तुम्हाला दाखवतो कसं आहे हॉटेल. आणि 2 दिवस झाला आम्ही म्हणजे ट्रेनमध्ये होतो. आज पोचलो इथे हॉटेलवर. 2 दिवस आंघोळ नाही केलेली आम्ही. फक्त ब्रश केलेला आहे. म्हणजे फ्रायडेला तर आम्ही रात्री बसलेलो आंघोळ बिंघोळ करून 1 वाजता. आणि परत मग काल आंघोळ नाही केली ना. आज पण अजून नाही केलेली आहे. आता जाऊन आम्ही फ्रेश होऊ आणि दात बीत मस्त वापस घासू. सकाळी आम्ही घासलेले. परत मग तुम्हाला दाखवतो. आणि रील आम्ही इंस्टाला पोस्ट केलेले आहे. तर इंस्टाला जाऊन रील पण बघा. तर चला आता जातो हॉटेलमध्ये आणि तुम्हाला दाखवतो काय काय होते. तर गाईज आता आम्ही रूममध्ये आलेलो आहे. तर याच्या पहिला तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये मी टाकणार आहे. कारण हा पॅकेज खूप बेकार आहे. परत तुम्ही येत असतील तर या पॅकेजसोबत येऊ नका. कारण आमच्यासोबत खूप मोठा प्रँक केलेला आहे लोकांनी. आम्हाला रूम पण चांगले दिलेत नाही. याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आमच्यासोबत काय काय झालं आहे. तर हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता माझा. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आणि आपण उद्या जाणार आहे केदारनाथ सोनपैरागची खाली. तर उद्या आपण ट्रॅकिंग चालू करणार आहे. तर उद्याचा नेक्स्ट ब्लॉग
खूप चांगला असेल तर तो नक्की बघा. चला गुड नाईट, बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग.